नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 2 एप्रिल 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला प्रश्न, 2027च्या डिजिटल जनगणनेचा पहिला टप्पा केव्हापासून सुरू झाला आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून सुरू झाला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे। येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये 100% हा प्रश्न पडणार आहे, तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। यानंतर दुसरा प्रश्न, कोणत्या देशामध्ये अलीकडेच 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला? तर टोकियो, जपान। यानंतर कोणत्या रेल्वे प्रशासनाने मराठी भाषेचा पर्याय वगळल्यामुळे भरती जाहिरात रद्द केली? तर मध्य रेल्वे। यानंतर भारत सरकारने नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट कोणत्या तारखेपर्यंत ठेवले आहे? तर 31 मार्च 2026 पर्यंत ठेवले होते। यानंतर शेतकरी कल्याणासाठी AI आधारित कोणते नवीन सल्लागार व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे? तर भारत विस्तार। यानंतर BMC म्हणजेच मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अश्विनी भिडे यांची। यानंतर भावसागर हे खोल समुद्रातील जीवांचे राष्ट्रीय भांडार म्हणून कुठे घोषित करण्यात आले आहे? तर कोची, केरळमध्ये। यानंतर 31 मार्च 2026 रोजी कोणत्या मंत्रालयाचा स्वच्छता पखवाडा संपन्न झाला? तर पोलाद मंत्रालय। यानंतर ठाण्यातील मासुंदा तलावामध्ये नैसर्गिक शुद्धीकरणासाठी काय तयार केले जाणार आहे? तर तरंगती बाग। यानंतर 10वा प्रश्न, इस्रायली हल्ल्यामुळे कोणत्या देशामध्ये 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहे? तर लेबनॉन। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आपण पाहून घेऊयात। तर भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचे नाव आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ। काय नाव आहे त्यांचे? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर 1 एप्रिल 2026 पासून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे। म्हणजेच काय? तर व्हाईस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ। लक्षात ठेवा। तर त्यांनी लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंह यांच्यानंतर हे सर्वोच्च पद स्वीकारले असून ते आर्म्स कॉर्प्समधील अनुभवी अधिकारी आहेत। यानंतर महत्त्वाचा तपशील आपण पाहून घेऊया। तर त्यांचे नाव आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि कार्यकाळ 1 एप्रिल 2026 पासून पदभार त्यांनी स्वीकारला आणि पूर्वाश्रमीचे पद तर दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांची पार्श्वभूमी तर NDA खडकवासलाचे माजी विद्यार्थी, डिसेंबर 1986 मध्ये आर्म्स कॉर्प्समध्ये नियुक्त। यानंतर लेफ्टनंट जनरल सेठ हे आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीमध्ये बंडखोरी विरोधी कारवाया आणि विविध कठीण भूप्रदेशामध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव बाळगून आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर कोणत्या विमान कंपनीने विली वॉल्श यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन C, इंडिगो। या कोणत्या? तर इंडिगो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेचे महासंचालक आणि विमान वाहतूक क्षेत्रातील दिग्गज विली वॉल्श यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। तर महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये। तर नियुक्ती, विली वॉल्श हे 3 ऑगस्ट 2026 पर्यंत किंवा त्या अगोदर इंडिगोच्या CEO पदाचा कार्यभार स्वीकारतील आणि त्यांची पार्श्वभूमी तर ते ब्रिटिश एअरवेज आणि एअर लिंक्सचे माजी प्रमुख आहेत। यानंतर यांचा उद्देश आहे इंडिगोच्या अलीकडील ऑपरेशनल समस्या दूर करणे आणि आंतरराष्ट्रीय विस्ताराला चालना देणे हे या नियुक्तीचे मुख्य उद्दिष्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, वॉल्श हे सध्याच्या IATA मधील कार्यकाळ 31 जुलै 2026 रोजी संपल्यानंतर इंडिगोमध्ये रुजू होणार आहेत। यानंतर तिसरा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रातील 32 दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 1 एप्रिल रोजी कोणत्या विभागाचे 6 ऐतिहासिक निर्णय झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन B, जलसंपदा विभाग। काय? तर जलसंपदा विभाग।
तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील 32 दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 1 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जलसंपदा विभागाचे ऐतिहासिक निर्णय झाले आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील या 32 गावांच्या पाणी प्रश्नावर उपाय म्हणून साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे। तर या निर्णयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूयात। निधीची तरतूद, तर या सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि लाभार्थी क्षेत्र, तर या प्रकल्पामुळे 32 दुष्काळी गावांमधील अंदाजे 9600 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे आणि याचा ऐतिहासिक महत्त्व, तर अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे। यानंतर चौथा प्रश्न, शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मधील उर्वरित लाभार्थ्यांसाठी किती निधी वितरित झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 500 कोटी। किती? तर 500 कोटी। तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मधील उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। तर या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून लाभाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सुमारे 6.56 लाख कर्ज खात्यांना मोठा दिलासा मिळाला असून या संदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आले आहेत। तर महत्त्वाची माहिती पाहूयात। तर निधी 500 कोटीची आहे, लाभार्थी अंदाजे 6.56 लाख, कर्ज खाते शेतकरी आणि योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची कर्जमाफी आणि या निधीमुळे 2017 पासून प्रलंबित असलेल्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असून ज्यांचा नाशिक, नागपूर आणि वर्धा यांसारख्या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे। यानंतर पाचवा प्रश्न, 1 एप्रिल पासून कोणत्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आदेश दिले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आंबा आणि काजू। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 2026च्या पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष मदत जाहीर केली आहे। तर हवामान बदलामुळे आणि अवकाळी संकटामुळे झालेल्या नुकसानाची दखल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। यानंतर पुढील प्रश्न 6वा, तर 1 एप्रिल 2026 रोजी कोणत्या भारतीय राज्याने आपला 91वा स्थापना दिन साजरा केला आहे, म्हणजेच उत्कल दिवस? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ओडिशा या राज्याने। कोणत्या? तर ओडिशा या। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 1 एप्रिल 2026 रोजी ओडिशा या राज्याने आपला 91वा स्थापना दिवस म्हणजेच उत्कल दिवस साजरा केला। तर 1 एप्रिल 1936 रोजी ओडिशा हे भाषेच्या आधारावर स्वातंत्र्य प्रांत म्हणून अस्तित्वात आले होते। हे देखील पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 7वा, तर साकळाई उपसा सिंचन योजना आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यासाठी राबवली जाणार आहे? तर तो जिल्हा आहे अहिल्यानगर हा जिल्हा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यासाठी साकळाई उपसा सिंचन योजना राबवली जाणार आहे। तर या योजनेद्वारे श्रीगोंदा आणि अहिल्यानगर तालुक्यातील 32 पेक्षा जास्त अवर्षणग्रस्त गावांना सिंचनाचा लाभ मिळणार असून घोड धरणातून 1.80 TMC पाणी उचलले जाणार आहे। तर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, जिल्हा आहे अहिल्यानगर, तालुके श्रीगोंदा आणि नगर अहिल्यानगर, उद्दिष्ट 32हून अधिक दुष्काळी गावांना पाणी पुरवठा, यामध्ये 9600 हेक्टरहून आहे आणि अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। ठीक आहे। आणि स्रोत आहे पुणे जिल्ह्यातील घोड धरणाचे जलाशय म्हैसेगाव आणि निधी 1234 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चास मंजुरी देण्यात आली आहे। यानंतर 8वा प्रश्न, 1 एप्रिल 2026 रोजी नासाचे कोणते शक्तिशाली रॉकेट प्रक्षेपणासाठी नियोजित होते? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, SLS म्हणजे स्पेस लॉन्च सिस्टम हे रॉकेट। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। 1 एप्रिल 2026 रोजी नासाचे स्पेस लॉन्च सिस्टम हे शक्तिशाली रॉकेट आर्टेमिस 2 हे मोहिमेसाठी प्रक्षेपित होण्यासाठी नियोजित होते। तर हे 50 वर्षांहून अधिक काळासाठी पहिले मानवयुक्त चंद्राचे मिशन आहे, जे ओरियन अंतराळयानातून 4 अंतराळवीरांना चंद्राच्या जवळ घेऊन जाणार आहे।
तर महत्त्वाचे तपशील पाहूयात. मिशन आहे आर्टेमिस 2 रॉकेट स्पेस लॉन्च सिस्टमचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आणि अवकाशयान ओरियन. लक्षात ठेवा उद्देश आहे 4 अंतराळवीरांसह चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून परतणे कमी पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे. आणि क्रू सदस्य तर रेड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅनसेन. यानंतर हे प्रक्षेपण फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून नियोजित होते. यानंतर 9वा प्रश्न, 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या महाराष्ट्रातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणत्या नवीन प्राधिकरणाची स्थापना केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 1 एप्रिल 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या नद्यांच्या संवर्धनासाठी अशा प्रकारचे एकात्मिक प्राधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे आपल्या भारत देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर या प्राधिकरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर याचा उद्देश राज्यातील 54 प्रदूषित नदीपट्ट्यांचे पुनरुज्जीवन करणे आणि नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व प्रवाह टिकवून ठेवणे. आणि याची रचना आहे तर अध्यक्ष आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपाध्यक्ष पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री आहेत. यानंतर 10वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे तर 31 मार्च आणि 1 एप्रिल 2026 दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय कामासाठी एकूण किती GR काढले आहेत? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे GR 30 ते 31 मार्च दरम्यान काढण्यात आले आहे. ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 830. किती? तर 830. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने 30 आणि 31 मार्च 2026 या 2 दिवसांमध्ये एकूण 830 शासन निर्णय म्हणजे GR काढले आहेत. तर यातील 31 मार्च 2026 रोजी सर्वाधिक 354 GR जारी करण्यात आले, तर 30 मार्च रोजीही मोठ्या संख्येने निर्णय घेण्यात आला. तर यात आर्थिक वर्ष संपण्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत. तर याचे महत्त्वाचे मुद्दे, तर एकूण GR 2 दिवसांमध्ये 830 आणि 31 मार्च 2026 रोजीचे GR आहेत 354. ठीक आहे, आणि कालावधी तर मार्च एंडच्या धकाधकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले आहेत. आणि विभाग आहे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने सर्वाधिक 131 शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. आणि हे निर्णय प्रामुख्याने निधी तरतूद, कामांना मान्यता व प्रशासकीय मंजुरीशी संबंधित आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर मला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहूयात. 2027च्या डिजिटल जनगणनेचा पहिला टप्पा केव्हापासून सुरू होत आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे देखील सर्वांनी सांगा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.